शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकतात समोर हे जे तुम्हाला दृश्य दिसतंय का, हे क्षेत्र कमी जास्त 2.5 ते 3 एकर आहे. गेल्या वर्षी आता आपलेच शेतकरी दादा आहेत, त्यांनी काय केलं तर माहिती का, ऊस तुटून गेल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये 65 कुटी हाणली. 65 कुटी हाणण्यासाठी त्यांनी जवळपास 2 महिने प्रयत्न केले. कारण जे 65 कुटीवाले दादा आहेत का, त्यांना कमीत कमी 10 एकर असल्याशिवाय ते येत नाहीत. मग कमी जास्त समजा त्यांना पैसे देऊन इथं काय केलं, 65 कुटी हाणली. आणि 65 कुटी हाणून त्याच्यावर समजा दाणेदार, सुपर फॉस्फेट असे विविध प्रकारचे खतं टाकले. खतं टाकून तेवढ्या काय थांबले नाहीत. पुन्हा स्प्रिंकलरने पाणी दिलं आणि स्प्रिंकलरने पाणी देऊन त्या 65मध्ये कुजविण्यासाठी त्यांनी अमुक प्रयत्न केले आणि 65 बी कुजले बरं का. पण काय झालं माहिती का, आता ती गेल्या वर्षीची गोष्ट आहे. मग ह्या वर्षी ह्या 12 महिन्यामध्ये समजा चालूमध्ये आता जे ऊस सदर ऊस तुम्ही पाहू शकतात ना, हा ऊस मिशनने घातला. मग मिशनने घातल्याच्या नंतर परत पुन्हा ते 65चा म्हणजे आयताच कुटी हाणायची गरज नाही, काय नाही, आयताच बोगटा झाला. पण समजा काय होतं माहिती का, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, की माणसाला समजा कोणत्या बी एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपण शिरलोत का आणि त्या गोष्टीचा जर अभ्यास केला का, तर हळूहळू त्यातली माहिती होती आणि काहीच समजा वाटत नाही ना. मग पक्षी या वावरामध्ये राडा दिसतंय आणि डोक्यामध्ये आपल्या समजा विचार येतात, बाकी ह्याच्या पलीकडे काय नाही. तर त्या शेतकरी दादाने बघा शून्य पैशाची काडी टाकून दिली. आणि काडी टाकून दिल्याच्या नंतर तुम्ही बघू शकतात या झाडाची क्वालिटी. अहो गेल्या वर्षीचं 2.5 एकर जरी समजा शेत धरलं तर गेल्या वर्षीचं 5 टन धरा ना, 5 टन मशाला धरा आणि यंदाचा 5 टन, 10 टनाला मायनस झालं नाही. आणि 10 टन मायनस होऊन 2 वर्षे समजा पुढं आपली जमीन आलती ना, हे बघा काहीच राहिलं नाही. 2 वर्षे पुढं जमीन आलती, आता 2 वर्षे परत माग गेली ना, 2 वर्षे मागं गेली. आणि जे सेंद्रिय खत आपल्या जमिनीसाठी उपलब्ध होतं समजा मिळणारं, सर्वच्या सर्व जळून गेलं बघा, काही राहिलं नाही एका शून्य पैशाच्या काडीमध्ये. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला मी सांगतो, आता हे जानेवारी महिना जाऊ द्या, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अजून 4 महिने. 4 महिन्यामध्ये मला सांगा तुम्ही, जसं म्हणलं तसं आपल्याला ह्या 65चा बोगटा करता आला असता, मेहनत करता आली असती. बरं जाऊ द्या, आपण काय म्हणतो, खर्च आहे. आपल्याला खर्च तरी कवर करायचा होता एवढंच वर्षे. आणि पुढचे जे 2-3 वर्ष येणार आहेत का, त्याच्यामध्ये आपल्याला काहीच खर्च करायची गरज नव्हती ना. हा बघा, पाहू शकतात तुम्ही, काहीच राहिलं नाही. हा बघा चट. आणि हे ओली तिली राख समजा शेतीला बी चांगली ना, तर ही राख जी आहे का, ही राख बी काय होणार आहे, सर्वच्या सर्व हवामध्ये उडून जाणार आहे आणि जमीन आपली काळी भंगार पडणार आहे. आणि परत जे आपली सुपीक जमीन आपण म्हणतोत ना, वरचा 1 इंचाचा 6 इंचाचा, तर त्याला सध्या झटका बसणार आहे. आणि हे तुम्हाला असं धुपण दिसतंय का, असं कुठं मोठं जे निघालेलं, तिथं काय असते माहिती का, एखादी गौरी, एखादी वाळून गेलेली बुडकी हे असते आणि ती अशी खोलू जळती. आता ह्या जाळाची क्वालिटी पाहू शकता तुम्ही, कसं जळायले राणी, असं खोंदू जळायले का नाही. सर्वच्या सर्व एका काडीमध्ये बस्त झालं बघा. तर शेतकरी बंधूंनो, या गोष्टीचा जरूर विचार करा तुम्ही आणि विचार करून होईन तिथून हे टाळण्याचा प्रयत्न करा. अहो काहीच करीत नाही हो, ऊसाचे पिकं आहेत का 12-12, 13-13, 14-14 महिन्याचे पिकं आहेत. आणि काही जरी नाही केलं तुम्ही, 1 रुपया जरी नाही खर्च केला, कुठे नका करू, काय नका करू, आहे तसं जरी ठुलं आणि पाऊस काळ लागल्यावर त्याचं काम चालू होतं आहे. जसं लागन तसं जीवाणूचे खाद्य होतं आहे, आपल्या जमिनीचं जेवण बी होतं आहे आणि हळूहळू ते कुजून जातं आहे. त्याच्यात 65मध्ये आहे तरी काय, जे आपण खतं मेहनत घालतो, सेंद्रिय खतं घालतो, रासायनिक खतं घालतो, फवारे घालतो, पाणी देतो जमिनीला, तणमुक्त होतो, त्याच्यापासूनच खाऊन पिऊन त्याचं अवशेष तयार झालेलं आहे पाला म्हणजे. आणि तेच पाला पुन्हा रिसायकल होऊन आपल्या जमिनीमध्ये डबल त्याचं खतात रूपांतर होऊन तेच पिकाचं आपलं अन्न होणार आहे आणि त्याच्यावरच आपले पिकं डेव्हलप होणार आहेत. मात्र असं सर्वच्या सर्व असं जमीन एकदम प्लेन करून, काडी कचरा नसून आणि हे करून, आणि किती जरी त्याच्यात खतं घातले आणि किती जरी काही जरी केलं, तर ती गोष्ट कवाच सक्सेस होणार नाही. कारण काय होणार आहे माहिती का, उत्पन्न आपलं सतत घटत चाललेलं आहे. कारण आपल्याला समजा यंदा 100 टन ऊस निघाला तर पुढं 100 टन निघन असं नाही.
त्यात पुन्हा कमी कमी होईल आहे. कारण जमिनीला आच्छादन पाहिजे पण पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं पाण्याचं बी प्रमाण कमी झालेलं आहे. आता विहिरीला डिसेंबर महिन्यामध्येच पाणी कमी आलं आहे, विहिरीला आलं आहे, बोरला आलं आहे. अजून बघा ना, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जायचे, तिथून जून महिन्यामध्ये बी पाडाचा पाऊस पडतंय. नाही तर डायरेक्ट जुलैमध्ये पेरण्या होत्या. किती वेळेस आला तिथं पाहू शकता तुम्ही, मोठा जाळ झाला आहे. तिथं काहीतरी मोठा ढिग आहे बघा, 5 आटाचा कशाचा तरी. अगं डुकरांनी जमा केलेला, हे केलेला काही नाही बघा. एका काडीमध्ये सर्व बसते होते. तर शेतकरी बंधूंनो, ही गोष्ट मात्र आपल्याला जरूर टाळण्याचा प्रयत्न करायचा बरं का. तर पाहू शकता तुम्ही. बाकी सर्व ठीक आहे. व्हिडिओ कसं काय वाटला एक कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईबर करा. ज्या भावाने चॅनल सबस्क्राईबर केले ते एक लाईक मात्र जरूर करी जा. लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.